संवादातून प्रतिभा सराफ नाले यांची प्रकाशन व्यवसायाची ही पालखी आपले सुपुत्र अमोल यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे असं आपण प्रतिकात्मक म्हणू शकतो. कुमार केतकर यांना विनंती आहे आपण या पालखीची संवादातून प्रतिभा सराफ यांची प्रकाशित होते. ही सगळी माणसं मला भेटलेली आहेत. डॉक्टर अनंत देशमुख, डॉक्टर विजया वाड, डॉक्टर आनंद नाडकर्णी, प्रेमानंद गजवी सर, लक्ष्मीकांत देशमुख सर, निलिमाताई कुलकर्णी, आमिर खान, डॉक्टर रोहिणी गोडबोले, शिवाजी गावडे, अतुल दिवे, सुयश टिळक, आत्माराम परब, सुनील जावळे आणि अश्विनी रानडे अशा 14 लोकांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. आणि ही सगळी जे दिग्गज आहेत ते वेगळ्या वेगळ्या कळलं की ते म्हणजे संस्कृत प्रगाढ पंडित आहेत. तर मी त्यांना म्हटलं सर मला खूप आयुष्यामध्ये संस्कृत शिकायचं होतं पण मला शिकता आलं नाही. तर ते म्हणाले की तुम्हाला इच्छा आहे का, मी तुमच्याकडे उद्यापासून घरी येतो. आणि अक्षरशः 8-9 तास घरामध्ये एकेका दिवशी येऊन त्यांनी मला संस्कृत शिकवलं. आणि बोलता बोलता असंच विषय निघाला की ते आमिर खानला मराठी शिकवायचे आणि ते मला संस्कृत शिकवायचे. तर मला सगळे लोक चिडवायचे की ते आमिर खान तुझा गुरुबंधू झाला, कारण एकच शिक्षक तुम्हा दोघांचे पण आहेत म्हणून. आमिर खान मराठी शिकतोय आणि मग तो मराठी का शिकतोय अशी माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता मी म्हणाले की या कारणासाठी तो शिकतोय. आणि मग मी त्यांची मुलाखत एका परिसंवादाच्या निमित्ताने या पुस्तकासाठी घेतली. सुयश टिळक आपण सगळे ओळखतो की तो खूप उत्कृष्ट अभिनेता आहे, परंतु त्याला